राम शहरात मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. काम, पैसा आणि यश यामध्ये तो इतका व्यस्त झाला होता की आईशी 2 मिनिटं बोलायलाही त्याच्याकडे वेळ नव्हता. आई मात्र रोज सकाळी त्याला फोन करायची. "बाळा, जेवलास का?" "हो आई, मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो," असं म्हणत तो फोन ठेवायचा. एके दिवशी राम गावाला गेला. घर साफ करताना त्याला कपाटात एक जुनी वही सापडली. त्या वहीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, "माझ्या मुलासाठी." रामला वाटलं ही काय असेल. त्याने वही उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, "आज राम पहिल्यांदा शाळेत गेला. तो रडत होता, पण मी त्याच्या समोर हसले." दुसऱ्या पानावर, "आज त्याला ताप होता. रात्रभर मी झोपले नाही. सकाळी तो हसला आणि माझा थकवा निघून गेला." पुढचं पान, "आज त्याने पहिला पगार घेतला. मला साडी घेऊन देणार म्हणाला, पण विसरला. काही हरकत नाही. त्याचं हसणं माझ्यासाठी सगळ्यात मोठी भेट आहे." रामचे डोळे भरून आले. तो पुढची पानं वाचू लागला. प्रत्येक पानावर त्याच्या आयुष्यातला एक दिवस होता. त्याचे पहिले बक्षीस, पहिली सायकल, पहिली नोकरी, पहिला वाढदिवस, सगळं त्या वहीत होतं. शेवटच्या पानावर मात्र फक्त एकच वाक्य होतं, "माझा मुलगा मोठा झाला आहे. आता त्याच्याकडे वेळ कमी आहे, म्हणून मी त्याला त्रास देत नाही. पण रोज देवाला एकच प्रार्थना करते, तो आनंदी राहो." राम काही क्षण शांत बसला. त्या रात्री त्याने आईजवळ बसून खूप वेळ गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी त्याने ती वही परत कपाटात ठेवली नाही. त्याने त्या वहीची प्रत काढली आणि स्वतःच्या टेबलावर ठेवली. कारण त्याला कळलं होतं, मोठं घर, मोठी गाडी आणि मोठी पदं माणसाला यशस्वी बनवतात, पण आईच्या त्यागाची आठवण माणसाला खऱ्या अर्थाने मोठं बनवते. बोध, आई कधीच आपल्या मुलाकडून मोठ्या भेटीची अपेक्षा करत नाही. तिला फक्त एवढंच हवं असतं, माझ्या मुलाने मला विसरू नये. धन्यवाद.